जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम हरे हरे जय जय राम हरे हरे जय हरे 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 जय जय राम कृष्ण जय राम जय 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 राम कृष्ण हरे जय राम जय 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 राम कृष्ण हरे जय राम जय 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 राम हरे हरे जय राम जय 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 राम जय राम जय जय राम हरे हरे जय राम जय जय राम हरे जय 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 राम हरे जय राम हरे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटावरे ठेवुनिया करकठावरी ठेवोनिया करकठावरी ठेवोनिया तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर आवडी निरंतर हेत ध्यान आवडी निरंतर हेत ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौसुभमणी विराजित कंठी कौस्तवमणी विराजितो ती कौस्तवमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेच ध्यान आवडी निरंतर हेच ध्यान आवडी निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे सर्व सुख कामने माझे ते सर्व सुख कामणे माझे सर्व सुख कामने माझे ते सर्व सुख आहे ना श्रीमुख आवडीने वाहिना श्रीमुख आवडीने वाहिना श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे सर्व सुख कामने माझे जे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख कामने माझे जे सर्व सुख आहे ना श्रीमुख आवडीने वाहिना श्रीमुख आवडीने वाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर 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 निरंतर हेच ध्यान आवडी निरंतर हेच ध्यान आवडी निरंतर हेच ध्यान सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पते सोय रे या रुक्माईच्या पती सोयरिया
रुक्माईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 ये माझं प्रेम सर्व काळ दे माझं प्रेम सर्व काळ दे माझं प्रेम सर्व काळ विठो माऊली हातेवर दे विठू माऊली हातेवर दे विठो माऊली हातेवर दे विठू माऊली हातेवर दे संचरो निराहे हृदया माझे संचारुनी राही हृदय माझे चारुनी राही हृदय माझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 दे माझा प्रेम सर्व काळ दे माझं प्रेम सर्व काळ दे माझं प्रेम सर्व काळ काही न मागे अनेक तुका म्हणे 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 काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 माझा प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ हे माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम
प्रेम सर्व काळ देई माझ 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 प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल
बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुवा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुवा देवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुवा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुवा देवीवर 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 सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम नाम गोड 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 पुरे गोड सकळही पुरे गोड सकळही पुढे कोड सकळ हे पुढे कोड सकळ हे पुढे कोड सकळ हे पुढे कोड सकळ हे नाम गोड 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 पुरे कोड सकळही पुरे कोड
सकळ हे गोडी गोड सकळ हे रसना एरा रसा विटे रसना विटे रसना एरा रसा विटे रसना एरा रसना विटे घेता घोट अधिक हे घेता घोट अधिक हे गीता घोट अधिक हे गीता घोट अधिक हे गीता घोट अधिक हे गीता घोट अधिक हे आणि कारसे मरण गाठी आणि कारसे मरण गाठी अधिकार से वरण येणे तुटी संसारे येणे तुटी संसारे येणे सुखे संसारे येणे सुखे संसारे येणे सुखे संसारे येणे सुखे संसार हे रसना एरा रसा विटे रसना एरा रसा विटे रसना एरा रसा विटे रसना एरा रसा विटे गीता घोट अधिक हे 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 तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आमासी हा विठ्ठल आमासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आमासी हा विठ्ठल आमासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी रसना एरा रसा विटे रसना एरा रसा विटे रसना एरा रसा विटे रसना एरा रसा विटे घेता घोट अधिक हे घेता घोट अधिक हे गीता घोट अधिक हे गीता घोट अधिक हे गीता घोट अधिक हे गीता घोट अधिक हे कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी जय जय विठोबार कुमारी कुमार कुमारी जय जय विठोबार कुमाया कुमार
रसनावे रसनावे रसनाये रसनावे ओड सकळ पुरे ओड सकळ रसनायना रसविटे रसनायना रसविटे नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम घोडा नाम घोडा नाम घोडा नाम घोडा पुढे कोड सकळही पुढे कोड सकळे रसनायेरा रसाविने येरा रसावित पुरे कोड सकाळ पुरे कोड सकाळ रसनायना रसविटे रसनायना रसविटे घेता घोट अधिक घेता घोट घेता घोट अधिक गीता गीता घोट अधिक ही
अधिक घेता घोट अधिक रे सावी रसना रे विठे जगद्गुरु तुकाराम महाराज की नरसिंह प्रभु भगवान की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की हर हर विठाला 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 नाम गोड आवाज जरा वाढा. नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे आणि कारसे मरण गाठी येणे तुटी संसारे रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम पाण्डुरङ्गाकरु प्रथम पाण्डुरङ्गाकरु प्रथम पाण्डुरङ्गाकरु प्रथम दुसरे चरणा संतांचिया श्री चरण संताचिया श्री चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कडेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल 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 विठ्ठल
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो हो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो हो पावन झालं चराचरी हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालं चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या वार करी वार करे संतांच्या वार करे संतांच्या वार करे संतांच्या वार करे मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या नामगोड पुरेकोड सकळ ही रसना इरा रसा विटे घेता घोट अधिक हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग जगत वंद्या जगद्गुरु संत शिरोमणी देहू निवासी श्रीमंत साधू वैराग्याचे महामेरू परमार्थाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नाम साधनेचं माहिम्य प्रतिपादन करणारा सुंदर असा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठाला 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 विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे. आज आपल्या शाळगाव या गावामध्ये भगवान परमात्मा नरसिंह या भगवंताच्या जयंती निमित्त असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, भगवंताचे जे अवतार झाले त्या अवतारापैकी एक अवतार हा नरसिंह अवतार आहे. महाराज हा नरसिंह अवतार आहे. जे उपवास केले जातात महापर्व काळ
त्यामध्ये हा नरसिंह जयंतीचा उपवास येतो. वामन जयंती, नरसिंह जयंती, कृष्ण जन्माष्टमी, महाशिवरात्री आणि वामन जयंती, नरसिंह जयंती, महाशिवरात्री, गोकुळाष्टमी. पर्व विशेष भागवत. हा भागवतामध्ये हे पर्व काळ आहे महाराज, 5 विशेष. आणि त्यातीलच ही नरसिंह जयंती भगवंताची या ठिकाणी सजासजी हे मंदिर कुठं बघायला भेटत नाही, पण या ठिकाणी खरंच तुमचं भाग्य आहे, एवढं छान आणि सुंदर मंदिर या ठिकाणी आहे. भगवंताचं आलेले दर्शन झालं, समाधान वाटलं. आणि या भगवंताच्या जयंतीनिमित्त आज या शाळगावमध्ये हा हरिनाम सप्ताह सर्व तुम्हा मायबापांच्या कृपेनं, पारायण मंडळाच्या कृपेनं ही सेवा माझ्या वाटेला आली, हे मी माझं परम भाग्य समजतो. या ठिकाणी सुंदर असं गाथा पारायण चालू आहे महाराज. वा, गाथा पारायण जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पारायण आहे. अभंग ही जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज आपल्यावरती संतांचे अनन्य साधारण उपकार आहेत. आज संत होऊन गेले, माऊली ज्ञानोबाराय असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील. महाराज आपण भाग्यवान, कारण या संतांच्या नंतर आपला जन्म झाला. आधी झाला असता तर ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचायला मिळाली नसती. हा म्हणून या संतांचा फार मोठा उपकार आहे. तसं पाहायला गेलं तर संत या भूतलावर जास्त दिवस थांबले सुद्धा नाहीत. हा माऊलींनी किती कमी वयात समाधी घेतली महाराज. अवघ्या 16व्या वर्षी लिहिला आणि तुमच्या आमच्यावर काय केला, उपकार केला. नवे जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे 5वा वेद मानला जातो. नाव राहील माथा. म्हणून ज्ञानेश्वरी गाथा याचं काय करावं, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर वाचन करावं. महाराज गुह्य असणारं ज्ञान, कारण आदिनाथ गुरु पासून चालत आलेली गुरु आणि शिष्य परंपरा, एक गुरु एक शिष्य, ती माऊलींच्या पर्यंत आली. आणि माऊलींनी मात्र काय केलं, ती सगळ्यासाठी प्रगट करून दिली. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, आराम जनार्दनी चरणी मस्तक ठे आरती महाकैवल्य देजा धरणी ज्ञान राजा. रामा जनार्दनी पाये ठकती ठेले, पाये ठकती ठेले, आरती नय राजा महाकैवल्य देजा सेविती साधू. गुह्य असणार ज्ञान तुमच्या आमच्यासाठी माऊलीने काय केलं, प्रगट केलं महाराज. हा प्रगट केलं ज्ञानेश्वरीच्या रूपानं. महाराज भगवद्गीता म्हणजे सोनं आहे आणि ज्ञानेश्वरी म्हणजे त्या सोन्यापासून बनवलेला एक अलंकार आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. नामदेव महाराज काय सांगतात, भाव धरून या, जनाबाई म्हणतात भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. हा नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावे. आणि जनाबाई महाराज काय म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, 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 वाचावी ज्ञानेश्वरी. पाहावी पंढरी,
ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. मनुष्य जन्म आल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, भगवद्गीता वाचा, एकनाथी भागवत या सद्ग्रंथाचं काय करा, वाचन करा आणि डोळ्यानं पंढरी पहा. हा महाराज, संतांनी आपल्याला जगावं कसं, वागावं कसं, कोणत्या मार्गानं जावं हे सगळं सांगून ठेवलंय. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. संत ज्या मार्गानं जावा म्हणून सांगतील त्या मार्गानं डोळे झाकून जा. अडखळण्याची भीती नाही. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही संतांच्या मार्गाने गेलात तर. मुळात या साधू संतांचा अवतारच कशा करता आहे, तुमच्या आमच्या जड मूळ जीवांचा उद्धार होण्याकरता, स्वतःसाठी नाही, तुमच्या आमच्या सारख्याचा उद्धार करण्याकरता. अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया कारण, उधराया जन जड जीवा, जड जीवा, उदराया जन जड जीवा, उदराया जन जड जीवा. माधराया कारण, धराया कारण, अवतार तुम्हारा कारणे, धराया कारणे, अवतार तुम्हाला राया कारण, धराया कारण, अवतार तुम्हाला राया कारणे, धराया कारणे. उधराया जन, उधराया जन जड जीवा, उदराया जन, उदराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. महाराज, संतांचं येणंही त्यांच्या हातातलं, संतांचं जाणं सुद्धा त्यांच्या हातामध्ये. येणं त्यांच्या हातामध्ये, जाणं सुद्धा त्यांच्यात. माऊलीने काय केलं, संजीवन समाधिस्थ झाले. जगद्गुरु तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले. म्हणजे जाणं त्यांच्या हातात आहे. आपलं जाणं आपल्या हातात. आपल्याला बटन दाबलं की जावं लागतं. हातातला घास सुद्धा घ्यायची परवानगी नाही. मात्र संतांचं तसं नाही. संतांचं येणंही विलक्षण, संतांचं जाणंही विलक्षण. महाराज असे या साधू संतांचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत. महाराज, शास्त्रानं आपल्याला 9 प्रकारची भक्ती सांगितली, बरोबर. नवविधा भक्ती, नवविधा भक्ती सांगितलेली. त्या नवविधा भक्तीमधील या कलियुगामध्ये करता येण्यासारखी सर्वात सोपी, सुलभ अशी भक्ती कोणती, श्रवण आणि भगवंताचं नाम, बरोबर. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. हा सगळ्यात सोपं साधन आहे महाराज. पण साधन जरी सोपं असलं तर त्याचं फळ मात्र मोठं आहे. साधन सोपं आहे पण फलप्राप्ती मोठे आहे. उदाहरणच पाहायचं झालं असेल तर वाल्या कोळ्याचं पाहता येईल. किती पाप केलो, अगणित पाप झालं. परंतु एवढ्या मोठ्या पापाचं क्षालन कशामुळे झालं, एका नामचिंतनामुळं, राम राम म्हणण्यामुळं वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाले आणि केले रामायण रामाआधी. म्हणजे एवढी नामाची ताकद आहे. मला साधन सोपं आहे, फलप्राप्ती मोठी आहे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, पापाचे पर्वत जाळण्याचं सामर्थ्य एका भगवंताच्या नामामध्ये आहे. माऊली सुद्धा सांगतात हरिपाठात, तृणगणी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरे. ज्याप्रमाणे गवताच्या कितीही गंजी असल्या तर ती गवत जाळण्यासाठी एक काडी
मग एक पिंडी असू द्या नाहीतर अख्खी एका काडीत काम होणार. तसं कितीही पाप असेल तरी ते पाप भस्म होण्याचं सामर्थ्य एका नामामध्ये आहे. आणि हा नाम घेण्याचा मार्ग आमच्या संतांनी सर्वांसाठी दिलेला, सगळ्यांना सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरेचरण. सर्वांना आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे. भगवंताचं नामचिंतन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. तुकोबाराय पाया पडून सांगितलं, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. हातानं टाळी आणि मुखानं नाम. संतांनी आमच्या पाया पडून सांगितलं. महाराज नम्र व्हावं संतांनीच. नम्रता हा गुण आपण संताकडून शिकलं पाहिजे. एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराय तरी काय म्हणतात, मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. एवढ्या मोठ्या संतांनी जर असं म्हणावं, आपली योग्यता काय आहे महाराज? आपण कुठे आहोत? हा माऊली सुद्धा एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळ असे. एरवी मी मूर्ख आहे म्हणतात, म्हणजे माऊली ज्ञानाचा सागर आहेत तरी सुद्धा स्वतःकडे किती कमीपणा घेता बघा. हा म्हणून नम्रपणा कमीपणा घ्यायला संताकडून शिकावं. आपल्याला थोडं आले की आपला अहंकार एवढा वाढतो की माझ्यासारखा मीच. पण नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. गर्व झाला की देवाला आवडत नाही, म्हणून कधीही अहंकार वाढू द्यायचा नाही. विठ्ठल विठ्ठल नाम हे साधन सोपं आहे, मात्र कलियुगामध्ये ते नाम अतिशय तुम्हाला फलप्राप्ती देणार आहे. महाराज ज्यावेळी सत्ययुग होतं त्यावेळी भगवंताची प्राप्ती तपश्चर्येने होत होती, कारण त्यावेळी आयुष्य मर्यादा जास्त होती. तप करून भगवंत मिळत होता. नंतर त्रेतायुग आलं, यज्ञाने भगवंताची प्राप्ती होऊ लागली. नंतर द्वापार युग आलं, पूजेने भगवंताची प्राप्ती होऊ लागली. आणि नंतर कलियुगामध्ये बाकीचं काहीच करण्याची गरज नाही सांगितलं. फक्त काय करा, भगवंताचं नामचिंतन करा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. भगवंताचं नामचिंतन घ्या. मग भगवंताचं नाम घेण्यासाठी तुम्हाला बंधन नाही, काळाचं वेळेचं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही बंधन नाही. कधीही घ्या, कुठंही घ्या, कसंही घ्या, पण भगवंताचं नाम घ्या. एकनाथ महाराज काय सांगतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता, उठता बसता भांडता काढता, जनी विजनी एकांती, देहत्याग अंती, हरी बोला. कधीही म्हणा पण हरी म्हणा. एवढं आमच्या संतांनी सोपं करून सांगितलेलं आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात की तुम्ही काय करा, भगवंताचं नाम घ्या, भगवंताचं नाम घ्या. मग जगद्गुरु तुकोबारायने विचारलं, म्हणले महाराज तुम्ही म्हणता देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, असं काय विशेष आहे त्या भगवंताच्या नामामध्ये? त्यावरती तुकोबाराय म्हणतात, अरे ते भगवंताचं नाम एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाम गोडाचे गोड, नाम गोड, नाम गोड, नाम नाड नाम गोड, 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 नाम
सकळही पुरी पोड सकळही रसना रसना हिरा रसावी जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगतात? नामगोड नामगोड पुरे कोड सकळही. किती वेळा सांगतात? नामगोड नामगोड 2 वेळा म्हणले त्या ठिकाणी. द्विरुक्तीने विचार पुढे मांडलेला आहे. नामगोड. मग म्हणले जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भगवंताचं नाम हे कसं आहे? गोड आहे. त्यामुळं मीही सतत नामचिंतन करतो आणि तुम्हालाही ते नाम घ्या म्हणून सांगतो. मग जगद्गुरु तुकोबरायनं म्हणलं तुम्ही म्हणता नाम गोड, पण भगवंताचं नेमकं कोणतं नाम गोड? नाम गोड, पण कोणतं नाम गोड? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अरे देवाचं कोणतंही नाव घ्या ते कसं आहे? बरोबर. राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाईयानो केशव बरवा माधव बरवा. राम म्हणा, कृष्ण म्हणा, केशव म्हणा, माधव म्हणा, विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, काय म्हणा ते म्हणा, पण कुठलंही देवाचं नाव घेतलं तरी बरोबर. देवाचं कोणतंही नाव घ्या ते कसं आहे? गोडच आहे. पण हे काय पटलं नाही जगद्गुरु तुकोबरायांना. या ठिकाणी 3 प्रश्न विचारण्यात आले. महाराज तुम्ही म्हणता देवाचं नाव गोड, पण ते आम्हाला पटत नाही, कारण नाम गोड हे आम्हाला पटत नाही. तुम्ही एक वेळ म्हणला असता श्रीखंड गोड तर आम्हाला पटलं असतं, जिलेबी गोड पटलं असतं, ऊसाचा रस गोड पटलं असतं, पण नाम गोड, नाम कुठं गोड असतं म्हणजे? कारण नाम ही एक शब्दाची काय जात आहे, शब्दात्मक आहे. नाम ही शब्दाची जात आहे आणि गोडी हा रसाचा एक प्रकार आहे. बरोबर. नाम हा शब्द आहे आणि गोडी हा रसाचा प्रकार आहे. एक आकाश तत्व आहे आणि एक जल तत्व आहे, भिन्नता आहे. त्यामुळं नाम गोड हा प्रशब्द प्रयोग शास्त्रीय दृष्ट्या जुळत नाही, त्यामुळं आम्हाला तो पटत नाही. ही झाली पहिली शंका. दुसरी शंका, जर तुम्ही म्हणताच नाम गोड तर ती तुम्हाला लागतं आणि आम्हाला का लागत नाही? बरोबर. नाम गोड म्हणता मग ते तुम्हालाच लागतं, आम्हाला का लागत नाही? सांगा, आपल्याला नाम गोड लागतं का? लागतं का गोड? हा, 2 तास असलं तरी माणूस पिंगते. हा, आणि गोड लागतंय म्हणलं तर वाय थोडं कीर्तन लाभलं तरी म्हणलं कवा आवारतंय महाराज कोणा. नाम गोड त्यांना लागतं, आपल्याला लागत. महाराज माघवारीला दिंडी असते आमच्या. मग त्या दिंडीमध्ये यंदा एक महिला नवीन आली होती. मग आपल्या दिंडीमध्ये काय असतं? सतत भगवंताचं नामचिंतन. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ती बिचारी आपली सुरुवातीला म्हणली की आपली ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पुन्हा म्हणली बास बाय तोंड दुखायला लागलं. काय म्हणली? बस बाय तोंड दुखायला लागेल. मग नाम जर गोड लागत असतं तर म्हणायचा कंटाळा केला नसता. बरोबर. म्हणजे नाम गोड हे तुम्हाला लागतं, आम्हाला का लागत नाही? आणि तिसरी शंका, नाम गोड हे एकदा सांगून जमलं असतं का नाही? 2दा का? नामगोड नामगोड अशा 3 शंका जगद्गुरु तुकोबरायनं विचारले. विठाला विठाला पहिली शंका कोणती? गेली का ध्यानात? पहिली शंका कोणती? नाम गोड शास्त्रीय दृष्ट्या जुळत नाही, हे शब्दात्मक आहे, आम्हाला ते पटत नाही.
यावरती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा, नाम गोड या शब्दाचा खऱ्या अर्थानं जर विचार केला तर असं दिसून येतं, आपण व्यवहारामध्ये म्हणतो पहा, एखादा माणूस फारच कडू आहे. काय म्हणतो? एखादा माणूस फार कडू आहे. आता कडू आहे म्हणजे त्याच्या अंगात काय कारल्याचा रस भरलाय का? नाही. कडू आहे म्हणजे त्याचा स्वभाव दुःखदायक, बरोबर, त्याचा स्वभाव त्रासदायक आहे म्हणून त्याला आपण कडू म्हणतो. किंवा एखादी बिचारी म्हणते, आमची नणंद लईच तिखट, बरोबर म्हणतात बिचार, आमची नणंद लई तिखट. आता तिखट आहे म्हणजे तिच्या अंगात काही चटणी भरली आहे का? तिखट आहे म्हणजे तिचा स्वभाव जरा त्रासदायक, त्रास देणार आहे. तसं भगवंताचं नाम गोड म्हणजे भगवंताचं नाम हे कसं आहे? आनंद देणार आहे. भगवंताचं नाम हे सुख देणार आहे, समाधान देणार आहे. देवाचं नाव घेतल्यावर समाधान होतं का दुःख होतं? होतं का नाही? समाधान होतं. म्हणून भगवंताचं नाम हे काय देणार आहे? सुख देणार आहे, आनंद देणार आहे. नवे नवे एवढं भगवंताचं नाम गोड आहे, ज्यांनी ज्यांनी त्या भगवंताच्या नामाला चिकटले परत त्यांनी ते नाम सोडलं नाही. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार आनिक, नेनो प्रकार आनिक, नेनो प्रकार आनिक, नेनो प्रकार आनिक. आ सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण, आ सर्व भाविक विठ्ठलचे प्रमाण. आ सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण. आ सर्व भाविक विठ्ठलचे प्रमाण. न लगे जाणावे नेनावे, 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 न लगे जाणावे नेनावे. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आनिक, सर्व भाविक विठ्ठलाचे प्रमाण. नामाचे धारक, नेनो प्रकार आनिक, सर्व भाविक विठ्ठलाचे प्रमाण. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आनिक, सर्व भावेक विठ्ठल. नामाची गोडी एकदा लागली ना, नामाची गोडी कोणाला लागली? भक्त प्रल्हादजींना, बरोबर. सतत काय म्हणायचे? नारायण नारायण. सतत जन्म झाला दैत्य कुळात, हा हिरण्यकशिपू पिता पिता पिता. पण नारायणाच्या नामाला प्रल्हादजींनी सोडलं. हिरण्यकशिपूवर मागून घेतला होता, मला मरण नको, आत नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, शस्त्रां नको, अस्त्रां नको. त्याला वाटलं मी झालो अमर, सगळ्याचा राजा मीच, देवाचं नाव घ्यायला बंदी. पण पोटचा मुलगा काय ऐकत नव्हता. नारायण नारायण सांगून झालं, ऐके ना. शेवटी काय म्हणले, हे जा कडेलोट करा. कडेलोट केला. प्रल्हादजींना काय झालं? मुकळत्या तेलात टाका. तरी काय झालं? सगळं करून झालं, पण प्रल्हादजींनी काही नारायणाला सोडलं. सतत नारायण नारायण. आणि मग एके दिवशी पित्याने विचारलं, सतत नारायण नारायण करतोस, तुझा नारायण आहे कुठं? मग म्हणले, कुठं नाही, जळी स्थळी काष्ठी पाशानी सगळीकडे माझा भगवान परमात्मा आहे. नारायण सगळीकडे आहे. मग विचारलं, सगळीकडे आहे, या खांबामध्ये आहे का?
प्रल्हादजी म्हणले हो त्याच्यामध्ये सुद्धा आहे. मग खांबावरी लाथ मारी नारायण प्रगटले नारायण प्रगटले अंबावरी लाथ मारिली दुर्जाने अंबावरी लाथ मारिली दुर्जाने खांबावरी लाथ मारिले दुर्जने अंबावरी लाथ मारिले दुर्जाने अंबावरी लाथ मारिली दुर्जाने अंबावरी लाथ मारिली दुर्जाने अंबावरी लाथ मारिले दुर्जाने अंबावरी लाथ मारिले दुर्जाने नारायण प्रगटले नारायण प्रगटले नारायण प्रगटले नारायण प्रगटले खांबावरी लाथ मारिली दुर्जने आणि खांबी नारायण प्रगटले. प्रल्हादजींच्यासाठी भगवंताला त्या खांबामधून अवतार घ्यावा लागला आणि अवतार धारण केला. तोच अवतार हा नरसिंह भगवंताचा. नरसिंह रूपामध्ये अवतार घेतला आणि काय केलं महाराज, कारण पशुकडून नको प्राण्याकडून नको म्हणून धड मनुष्याचं आणि डोकं सिंहाचं, आत नको बाहेर नको, उंबऱ्यावर फाडला हिरण्यकशिपूला. नख शस्त्रानं नाही अस्त्र नाही नखानं फाडला. दिवसा नाही रात्री नाही, दिवस मावळायच्या वेळी सगळ्या नियम अटी पाळून कार्यक्रम. नाम प्रल्हाद उच्चारी दया सोडविणारी उचलोनी घेतला कडियेवरी भक्ती सुखे निवारा. नाम प्रल्हाद उच्चारी दया सोडविणारी उचलोनी घेतला कडियेवरी भक्ती सुखे निवारा. महाराज नरसिंह रूपामध्ये भगवंताने अवतार धारण केला आणि काय केलं, प्रल्हादजींचं रक्षण केलं आणि हिरण्यकशिपूचा वध केला. भगवंत ज्यावेळी अवतार धरतो त्यावेळी त्याचं कार्य काय, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी दुर्जनाशी संवारी दुर्जनाशी संवारी. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी. भगवंताचं कार्य काय, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. हा नरसिंह अवतारामध्ये प्रल्हादजींचं रक्षण केलं महाराज आणि हिरण्यकशिपूचा वध केला. महाराज अगदी मृत्यूची वेळ आली तरी प्रल्हादजींनी भगवंताच्या नामाला सोडलं नाही. एवढं नाम कसं आहे, गोड आहे, नामगोड नामगोड, एवढं नामगोड आहे महाराज. नामधारकांनी परत त्या नामाला नवे नवे, मीराबाई सुद्धा उदाहरण घ्या, मीराबाई सुद्धा सतत भगवंताचं नामचिंतन, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, सतत नामचिंतन. पण पित्याला आवडलं नाही, पित्याने काय केलं मग, विषाचा प्याला दिला. मीराबाई एक तर देवाला सोड नाही तर हा विषाचा प्याला घे. हा पण मीराबाईसाठी घेतो विष प्याला. मीराबाईनी विष पत्करलं पण देवाला नामाला सोडलं नाही. एवढं नाम कसं आहे, गोड आहे. नवे नवे या जगतातली सगळ्यात गोड वस्तू कोणती, त्रिभुवनातली
वा, असं म्हणतात अमृत सगळ्यात बरोबर. आपण काय बघितलं नाही, पण म्हणतात अमृत गोड आहे. पण आमचे नामदेव महाराज म्हणतात त्या अमृतापेक्षा सुद्धा आमच्या देवाचं नाव कसं आहे? गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बाने गे. अमृताहुनी गोड आमच्या देवाचं नाव आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात? जीवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षरांचा रस. अमृत जयास फिके पुढे, फिके पुढे. अमृत जयास फिके पुढे, फिके पुढे. अमृत दयास फिके पुढे, फिके पुढे. अमृत दयास फिके पुढे, फिके. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत दयास पिके पुढे, अमृत दयास पिके पुढे. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत दयास पिके पुढे, अमृत दयास पिके पुढे, पुढे. नामदेव महाराज म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जीवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. आमच्या देवाच्या नामापुढं अमृत सुद्धा काय फिका आहे. मग एवढं अमृत गोड आहे म्हणून तर आजकाल चहाला नाव देतात अमृत तुल्य आहे का नाही. अमृत तुल्य चहा घेऊन पा. पण त्या चहा अमृतापेक्षा सुद्धा आमच्या देवाचं नाव काय गोड आहे. मग एवढं भगवंताचं नाम गोड आहे, एवढं भगवंताचं नाम गोड आहे, मग ते आम्हाला का लागत नाही? बरोबर. एवढं नाम गोड आहे का नाही अमृतापेक्षा? आम्हाला लागाय पाहिजे का नाही? का लागत नाही? कारण ज्या चित्तानं त्या नामाची गोडी चाखायची त्या चित्तावर विषयरूपी विष एवढं चढलं, एवढं चढलं की गोड असणारं भगवंताचं नाम आम्हाला कडू लागू लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली सांगतात पहा, विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषय कडू आहे, गोड लागतात. महाराज भगवंताचं नाम गोड आहे पण ते आम्हाला लागत नाही, कारण आम्ही ते नाम त्या पद्धतीनं घेत नाही. आम्ही भगवंताचं नाम घेतो का नाही? रोज घेतो, पण जवळ 4 दोष बाळगून नाम घेतो. कोणते दोष? 1 सपापता, 2 सदंभता, 3 व्यभिचारता आणि 4 सकामता. सपापता म्हणजे काय? आम्ही देवाचं नाव घेतो आणि पाप सुद्धा करतो. पाप ही करतो, नाव ही घेतो, त्यामुळं आम्हाला गोडी लागत. समजा आपण घरामध्ये हरिपाठ करत बसलो, तोपर्यंत मांजरांना दुधाच्या पातेल्यात तोंड घातलं, आपलं लक्ष राहतं का हो? मध्ये सुक्क फिकून काठी हलतो, म्हणजे आपलं त्या ठिकाणी पाप ही घडतं आणि नामचिंतन सुद्धा घडतं. कुत्र समजा आत आलं तर आपण फेकून काहीतरी हाणणार. हा, फुकणी. आता चुलीच गेले त्यामुळे फुकण्या राहिले नाही त्या. हा, पण कुत्र चुकून आलं तरी आपण फेकून हाणणार आणि इकडे तोंडामध्ये हरिपाठ चालू आहे. आमचे नामदेव महाराज कुत्र रोटी घेऊन पळालं तर तुपाची वाटी घेऊन माग धावले. संतांच्याकडे सपापता नव्हती. आम्ही पाप ही करतो, नाम ही घेतो, त्यामुळं आम्हाला त्या नामाची गोडी लागत नाही. दुसरं कारण आहे सदंभता.
म्हणजे आम्ही नामचिंतन करतो, भगवंताचं नाम घेतो, पण त्याचा दंभ अधिक. मी नामचिंतन घेतो, मी पारायण करतो, मी दिंडी करतो, मी आमकं करतो, तम करतो, म्हणजे त्याचा काय होतो, दंभ, मीपणा वाढतो. त्यामुळं आम्हाला त्याची गोडी लागत नाही. संतांनी एवढं नामचिंतन केलं, लेश मात्र, तिळ मात्र दंभ अहंकार झाला नाही. आम्हाला लगेच गर्व होतो, दंभ होतो. म्हणून तर अहंकाराचा वारा न लागो राजेसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. त्याचा दंभ जास्त होतो म्हणून त्याची गोडी लागत नाही. नंबर 3, सव्यभिचारता, म्हणजे भगवंताचं नामही घेतो आणि त्याची रुची अन्य पदार्थामध्ये सुद्धा आहे. म्हणजे पारायण आलं की पारायणात बी असतो, आणि जत्रा आल्यावर तमाशात बी असतो, सगळंच करतो, काय सोडित नाही. सव्यभिचारता ह्याला म्हणायचं. त्यामुळं आम्हाला नामाची गोडी लागत. आणि चौथं कारण आहे सकामता. सकामता म्हणजे मी भगवंताचं नाम घेणार, पण त्या बदल्यात देवानं मला काहीतरी दिलं पाहिजे. नवस करायचे, देवा हे काम होऊ दे, मग तुला 5 नारळाचं तोरण बांधीन. देवाकडे मागायचं ₹1,00,000 आणि तोरण बांधायचं 5 नारळाचं. सकामता म्हणजे भगवंताचं नाम घेणार, पण देवानं काहीतरी आम्हाला द्यावं. आमच्या संतांनी नाम घेतलं, देवाकडं काहीच मागितलं नाही, त्यामुळं त्यांना गोडी होती. आमची मात्र सकामता म्हणजे भगवंताचं नाम घेतो, पण आम्हाला त्या बदल्यात काहीतरी भगवंताकडून हवं असतं, म्हणून त्याची गोडी लागत नाही. विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठ्ठल हरी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे आम्ही नाम घेतो, पण हे दोष बाळगून घेतल्यामुळं त्याची गोडी लागत नाही. महाराज मुळात वस्तूचा वास्तव धर्म सगळ्याला सारखा आहे. इथं गुळ ठेवलाय, ह्या गुळाचा धर्म काय? गोडी, बरोबर. गुळाचा धर्म गोडे. मग तो मी खाल्ला तरी, पेटी मास्तरनं खाल्ला तरी, पकवाजानं खाल्ला तरी, तुम्ही खाल्ल्यावर काय कडू लागेल का? बरोबर. गुळाचा धर्म गोडे. कोणीही खा, कधीही खा, आणि कसाही. गुळ कसा लागणार आहे? गोडच लागणार आहे. पण तरी सुद्धा आपण काय म्हणतो, गाढवाला गुळाची काय चव. गुळ कसा आहे, पण गाढवाला चारला त्याला त्याची गोडी कळाली नाही. कधी कधी असं होतं महाराज, गोड आहे ते कडू लागतं आणि कडू आहे ते गोड लागतं. महाराज एक गृहस्थ होते, सायंकाळची वेळ होती, फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेले, इव्हिनिंग वॉक. माघारी येत असताना थोडासा अंधार पडला आणि काहीतरी पायाला चावून गेलं. घरी आले लगबगीनं, पत्नीला म्हणाले, अगं मला वाटेत काहीतरी चावलं, मला आता जरा चक्कर आल्यासारखं होते. दारामध्ये बसले, पत्नी आतमध्ये गेली, डब्यामध्ये गूळ होता, गुळाचा एक खडा खायला दिला. त्याला गोड असणारा गूळ कडू लागला, त्यानं तो लगेच थुंकून टाकला. संशय बळावला. दारात लिंबाचं झाड होतं, लिंबाचा पाला आणला, तो खायला दिला. त्याला कडू असणारा लिंबाचा पाला गोड लागला. म्हणजे गोड गुळ कडू लागला, कडू पाला गोड लागला. म्हणजे काय झालं, त्याला काहीतरी विषबाधा झाली. तसंच आम्हाला भगवंताचं नाम गोड आहे, पण ते गोड लागत नाही, आणि विषय कडू आहेत ते मात्र गोड लागतात. त्यामुळं आम्हाला भगवंताचं नाम गोड लागत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल
शंका की भगवंताचं नाम गोड आहे. मग हे तिसरी शंका काय सांगितली? काय सांगितली? गेली डोक्यावर म्हणा. भगवंताचं नाम गोड हे दोनदा का? नाम गोड, नाम गोड. एकदा सांगून जमलं असतं का नाही? दोनदा का? महाराज, काही साधनं आरंभाला गोड असतात, परिणामाला कटू असतात. काही साधनं आरंभाला कटू, परिणाम गोड. काही साधनं आरंभालाही कटू, परिणामही कटू. मात्र भगवंताचं नाम हे आरंभालाही गोड आणि परिणामाला सुद्धा गोडच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज, काही साधनं आरंभाला गोड असतात, परिणाम कटू असतो. विषय हे आरंभाला गोड, परिणाम बरोबर. विषय भोगताना गोड वाटतं, परिणाम कोणताही विषय घ्या त्याचा परिणाम शेवटी वाईटच असतो. हा, कारण विषयाचं मूळच वाईट आहे. हा, अगदी एखादा पदार्थ चांगला आहे म्हणून आपल्याला फारच आवडला आणि भरपूर एवढा हाणला की दुसऱ्या दिवशी बेजारी झाली. आरंभ गोड वाटला, परिणाम कटू आहे. विषय सेवेता गोड वाटतात, परिणाम कटू आहे. काही साधनं आरंभाला कटू, परिणाम गोड. महाराज, अभ्यास करताना आरंभ कटू आहे, पण परिणाम चांगला अभ्यास केला तर चांगली मार्क. आज MPSCला मुलं बसतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, पण एवढं रात्रंदिवस अभ्यास केला आणि परीक्षेत जो तो पास उत्तीर्ण झाला तर तो अधिकारी होतो. म्हणजे परिणाम काय होतो? गोड होतो. सुरुवातीला कष्ट आहे, कारण कष्टाशिवाय फळ. आज मृदंग शिकायचा झाला तरी बोटं फोडून घ्यायला लागतात, किती प्रयत्न करावे लागतात, तेव्हा तो त्यातनं गोड आवाज. गायन करायचं झालं तरी रियाज करावा लागतो. म्हणजे आरंभ कटू वाटत असेल, पण परिणाम कसा आहे? गोड आहे. काही साधनं आरंभालाही कटू आणि परिणाम सुद्धा कटू. उदाहरणार्थ व्यसन हे सुरुवातीलाही कटू आहे आणि शेवटाला सुद्धा. माणूस कसं वेडं वाकडं करून तोड घेताना घेतो आणि शेवट काय? कुठंतरी रस्त्यावर पडलेला गावतो. आरंभ ही कटू आणि परिणाम सुद्धा कटू. मात्र आमच्या भगवंताचं नाम कसं आहे? आरंभालाही गोड आहे. आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आवडे आले नाम. आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आवडे आदरे आले नाम. देने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. देने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. देने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. देने सकळ सिद्धी झाले पूर्ण काम. आरंभी आवडे आदरे आले नाम. आले नाम. देने सकळ सिद्धी झाले पूर्ण काम. देने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवडे आदरे हरे नाम. हरे नाम. देने सकळ सिद्धी झाली पूर्ण काम. देने सकळ सिद्धी पूर्ण झाले पूर्ण काम. आरंभी आवडी आदरे आले नाम आणि तेने सकळ सिद्धी जगी पूर्ण झाले काम. भगवंताचं नाम हे आरंभाला गोड आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण भगवंताच्या नामानं
करतो. आणि शेवट सुद्धा गोड आहे. शेवट काय? मुखी नाम हाती मोक्ष. ऐशी साक्ष बहुता. आयशी साक्ष बहुतांश. बहुतांची. मोक्ष हातात आहे. म्हणून भगवंताचं नाम आरंभालाही गोड, परिणामालाही गोड. म्हणून नामगोड. नामगोड. नवे नवे भगवंताचं नाम एकदा जरी घेतलं तरी महाराज फायदा आहे. काय फायदा आहे? भजन करा. विठाला 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 विठाला. महाराज संत कमालजी कोण आहेत माहित आहे? कोण? संत कबीरजींचे सुपुत्र संत कमालजी गंगेवरती स्नानाला गेले. स्नानाला गेल्यानंतर त्यांनी एक असा मनुष्य पाहिला की जो जीव द्यायला निघाला होता. जीव द्यायला निघाला होता. गळ्यामध्ये दगड बांधून त्यांनी त्याला रोखलं. म्हणले, ओ बाबा, अहो काय एवढे देहावर उदास झालाय? तुम्ही जीव द्यायला निघाला? म्हणले, महाराज काय करू? म्हणले, मी एका दुर्धर रोगाने त्रसलेलो आहे आणि त्यामुळे मी जीव देत आहे. म्हणले, काय झाले? म्हणले, काय नाही, मला असा रोग झालाय, असा रोग झालाय, मला ओला कोड झालेला आहे आणि त्यामुळं मी एवढा या जीवनाला कंटाळून गेलं. याच्यावर उपाय नाही, औषध नाही, काय नाही. खूप मला त्रास होतो आणि मी आता जीवन यात्रा माझी काय करणार आहे? संपवणार आहे. म्हणले, थांबा थांबा, अहो मनुष्य जन्म एक तर मिळत नाही, एवढ्या योनी फिरून तुम्हाला मिळाला, तुम्ही असा व्यर्थ घालवू नका, माझ्याकडे त्याच्यावरती औषध आहे. ते म्हणले, अहो महाराज सगळी औषधं केली आजपर्यंत गुण नाही आला. अहो म्हणले, माझ्याकडे औषध फुकट आहे. ठीक आहे म्हणले, शेवटचं तुमचं औषध करतो. काय करायचं? काय नाही म्हणले, फक्त एकदा तोंडानं राम म्हणायचं. काय म्हणायचं? राम म्हणायचं. म्हणले, काय चेष्टा लावली महाराज? राम म्हणून कुठे रोग जात असतो होय? म्हणले, अहो घ्या तर कर, काय राम म्हणाय पैसे लागतात का? बर ठीक आहे म्हणले. मग राम म्हणा म्हणल्यावर तो व्यक्ती म्हणला राम. पण काय झालं? राम म्हणला पण त्याचा काय आजार गेला? तो म्हणला, बघा कुठे काय झालं? म्हणला, आहे तसाच मी. त्यावरती कमालजी म्हणाले, अरे बाबा, ज्या तळमळीनं घ्यायला पाहिजे, ज्या अंतकरणापासून घ्यायला पाहिजे तसं तू घेतलं नाहीस. मग म्हणला, कसं घ्यायचं? चल पाण्यात सांगतो म्हटले. त्याला नदीत नेलं, त्याच्या डोक्याला धरलं, खाली त्याला बुडवला, खाली बुडवला आणि खाली बुडवून धरल्याबरोबर आता ते लागलं घुटमाळायला. जसं घुटमाळ जीव तसं धटकन वर आलं आणि राम म्हणलं. आता कसं म्हणलं? पाक जीव जायला लागला होता आणि आता काय म्हणलं? राम. जसं राम म्हणलं तसा सगळा त्याचा आजार पळून गेला. तो ठणठणीत बरा झाला. बघ म्हणले. त्यानं पाहिलं स्वतःकडं, महाराज मी बरा झालो, बरा झालो, नतमस्तक झाला, लोटांगण गाठलं आणि म्हणले, आता मी हे पाय सोडणार नाही. त्याला उठवलं कमालजीने. अरे म्हणले, बाळा, ज्याप्रमाणे आता राम म्हणलास तसंच आयुष्यभर भगवंताचं नाम घे, राम राम म्हणले. महाराज कमालजींना सुद्धा आनंद झाला की मी एका राम नामानं एक कोडी बरा केला. आनंद झाला. घरी आले. म्हणले, बाबांना सांगितलं तर किती आनंद होईल. घरी आला. कबीरजीने म्हणले, बाबा, मी आज एका राम नामानं एक रोगी बरा केला. पण महाराज कबीरजींना आनंद नाही झाला, दुःख झालं. कबीरजी म्हणले, बाळा, तुला अजून राम नामाचा महिमा कळाला नाही. असं कर, मी एक चिठ्ठी लिहून देतो, ती चिठ्ठी घे आणि गंगेच्या काठी संत तुळशीदास बसलेत, त्यांच्याकडे जा, ते तुला राम नामाचा महिमा सांगतील. ठीक आहे. चिठ्ठी घेतली. कमालजी गंगेच्या काठी गेले. तुळशीदासजी बसले होते. साष्टांग नमस्कार केला आणि ती चिठ्ठी आणलेली त्यांच्याकडे दिली. त्यांनी चिठ्ठी उघडून पाहिली. त्यावरती असा मजकूर लिहिला होता, डूबा वंश कबीर का उपजे पूत कमाल. डूबा वंश कबीर का उपजे पूत कमाल, राम नाम के बदले कोडी की न हाल. काय अर्थ होता? कबीराचा वंश बुडाला, एका राम नामानं एक कोडी बरा केला. काय संकेत होता तो लक्षात आला तुळशीदासजींच्या. त्याने म्हणले, कमाला असं कर, काशीमध्ये जा, जेवढे काही रोगी असतील तेवढी गोळा करून घेऊन ये.
काशीमध्ये गेले कमालजी, एक नाही दोन नाही 500 रोगी आली. 500 रोगी गंगेच्या काठाला आली. तुळशीदासजींनी काय केलं, एका पात्रामध्ये गंगेचं पाणी घेतलं, एक तुळशीचं पान घेतलं, त्या पानावरती राम लिहिलं आणि ते पान त्या पात्रामध्ये टाकलं आणि त्या पात्रातलं पाणी जेवढे आले होते त्यांच्या अंगावरती शिंपडलं. पाणी शिंपडतात सगळे रोगी रोगमुक्त. तेव्हा संत कमालजींच्या लक्षात आले की अरे रे, मी एका रामनामानं एक रोगी बरा केला. हिथं तर संत तुलसीदासजींनी 500 रोगी बरे केले. किती म्हणजे एका रामनामाचा केवढा महिमा आहे महाराज. परत आले संत कमालजी, नतमस्तक झाले. बाबा, आज मला खरा रामनामाचा महिमा कळला. मी एका रामनामानं एक रोगी बरा केला, पण संत तुळशीदासजींनी 500 रोगी बरे केली. तरी सुद्धा महाराज समाधान झालं नाही. कबीरजी म्हणले, अजून एक चिठ्ठी देतो. नदीच्या पहिल्या तीराला संत सुरदासजी आहेत, त्यांच्याकडे जा, ते तुला रामनामाचा महिमा सांगतील. चिठ्ठी घेतली. कमालजी पहिल्या तीराला गेले. सुरदासजी भेटले, नतमस्तक झाले, चिठ्ठी दिली. चिठ्ठीवरती असा मजकूर होता, तुलसीने 500 कोड़ी की नहाल. तुलसीने 500 कोड़ी की नहाल. कितनी कम किंमत की रामनाम की लाल. किती कमी किंमत केली रामनामाची. काय संकेत होता लक्षात आला. सुरदासजी म्हणले, कमाला जा आणि त्या स्मशानामध्ये काशीमधल्या जी काही तुला आस्था होतील तेवढ्या गोळा करून आण. कमालजी गेले, आस्था गोळा करून आणल्या आणि त्या त्यांच्या पुढं मांडल्या. आस्था पहिल्याबरोबर एक आस्था त्यातली उचलली आणि सुरदासजी फक्त राम म्हणले. मग म्हणायचे आज सगळी प्रियत उठून बसली. एवढा राम नामाचा महिमा. विठाला 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 विठाला. म्हणजे एका रामनामानं मेलेली माणसं सुद्धा जिवंत. एवढं नाम काय आहे. कैसा वासुदेव बोल तो बोल, कैसा वासुदेव बोल तो बोल, मायापोटी माहेर गेला, मायापोटी माहेर गेलं. मेले माणूस जिता उठाविला, मेले माणूस जिता उठविल. वेळ काळाते काशीला गा, वेळ काळाते काशीला गा, वेळ काळाती ग्रासी लगा, वेळ काळाती ग्रासी लगा. महाराज, एवढं एका नामानं, एका नामाचं एवढं मात्र आहे. मग आपण नामस्मरण केलं ना पाहिजे का नाही. पाहिजे का नाही. करा मग. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. एवढं भगवंताचं नाम काय आहे. गोड आहे. नाम गोड, नाम गोड. पुढे काय म्हणतात. पुरे कोड सकळही. एवढं नाम गोड आहे. त्या नामानं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्व इच्छा. आता आपली इच्छा काय असणार. संसारिक माणसाची ल्यावे खावे बरे असावे. ल्याला असावं, खाया असावं, बरं असा सदैव जोडते. आणि परमार्थिक इच्छा कोणती. काही मी उद्धार पावेन, काही कृपा कर, काय कृपा करील नारायण. कधी माझा उद्धार होईल, कधी माझ्यावर भगवंताची कृपा होईल. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्या भगवंताच्या नामानं. मात्र त्या नामाचे घोट तुम्ही काय घेतले पाहिजेत. अधिक घेतले पाहिजेत. नामगोड नामगोड पुरे कोड सकळही. रसना येरा रसा विटे घेता घोट अधिकही. रसना म्हणजे रसना म्हणजे जी बरोबर. रसना येरा रसा विटे.
आणि घेता घोट अधिके. म्हणजे आपली जीभ इतर रसाला विटते पण नाम रसाला विटणार नाही. बरोबर. इतर रस कोणते? कोणताही रस असो, पदाचा असो, पैशाचा असो, संपत्तीचा असो. काही हे जे रस आहेत ते चिरकाल टिकणारे. पद आहे एक दिवशी जाणार आहे, आपण सुद्धा एक दिवस जाणारच आहे, त्यामुळे हे रस टिकणार. समजा व्यवहारामधला रस घ्या. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आता कुठला रस असतो? आमरस. आमरसाचे दिवस आहेत. समजा एखाद्याला आमरस आवडते म्हणून एक कळशीभर आमरस केला आणि त्याला नुसता आमरसच दिला सकाळ सांचा. किती दिवस खाईल? एकदा खाईल, दोनदा खाईल, तीनदा खाईल, परत दुसऱ्या दिवशी म्हणेल नको. म्हणजे तो रसाला काय होईल? विटेल. आणि तो रस तरी राहील का? रस सुद्धा विटेल. रसना एरा रसा विटे आणि घेता घोट अधिके. मात्र नाम रस असा आहे की नाम ही विटणारही नाही आणि नाम घेणारा सुद्धा विटणार. जेवढं नाम घ्यावं तेवढी गोडी अधिक. नामाचा कंटाळा येत नाही. कितीही नाम घ्या. तुकोबरायांचं तर सर्व रोमारोमातनं विठ्ठल 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 येत होतं. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. म्हणजे नाम हे कसं आहे? एवढं गोड आहे जी आपली रसना इतर रसाला विटेल पण नाम रस ही विटणार नाही आणि घेणाराही विटणार नाही. ही रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक आहे. महाराज तुम्ही इतर रस घेतले तर जन्म मरण तुम्हाला ठेवलेलं आहे. अनिका रसे मरण गाठी येणे तुटी संसारे. इतर रस घ्या म्हणजे जन्माला आलेला आहे तिथं मरणार. बरोबर. जन्म आहे तिथं मृत्यू आहे. मग कोणताही रस असू द्या. एखादा आमदार झाला म्हणून अमर राहणार आहे का? कोणीही उद्या कोणत्याही पदाला जाऊ द्या पण एक ना एक दिवस त्याला जाणं भाग आहे. अनिका रसे मरण गाठी आणि येणे तुटी संसारे. म्हणजे जर तुम्ही नाम रस अधिक घेतला तर तुम्हाला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका मिळते. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. सारखं जन्म मरण फजित आहे स्वतःची. मात्र नाम तुम्ही जास्त घेतलं तर तुम्हाला यातून काय मिळेल? सुटका मिळेल. त्यासाठी भगवंताचं नाम अधिक घेणं गरजेचं आहे. महाराज कसं आहे? भगवंताचं नाम हा साधू संतांचा रोजचा आहार आहे. कारण साधू संत आमचे भगवंताचं नाम कधी सोडत. एक वेळ जेवायला चुकतील पण भगवंताच्या नामाला चुकणार नाहीत. तुकोबरायांचा तर एवढा छंद लागला होता नामाचा. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. हा म्हणजे जिभेला त्यांच्या वळणच पडलं होतं. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. म्हणजे अनेक रस केले तर मरण आहे. मात्र जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला सुटायचं असेल तर नाम घेतलं पाहिजे. साधू संतांचा नाम हा रोजचा आहार आहे. साधकाच्या जीवनामध्ये भगवंताचं नाम हे औषध आहे आणि भूताना देवाच्या नावाची अलर्जी आहे. भूताना देवाच्या नावाची अलर्जी आहे. विठाला 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 विठाला. भूत कधी देवाचं नाव? कोण? भूत 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 कधी देवाचं नाव? कोण? भूत. भूत कधी देवाचं नाव घेत नाहीत. महाराज काय झालं? एका गावामध्ये असाच एक युवक होता. पूर्वीचा काळ. त्या गावापासून 3 किलोमीटर फाटा होता आणि त्या फाट्यावर एक युवक संध्याकाळचा उतरला. कामावरून आला, 4-12 करून आला होता आणि रात्रीच्या 12ला त्या फाट्यावरती उतरला. आणि आता रात्रीचे 12 वाजले होते. काळा कुट्टा अंधार होता.
वाहन नव्हतं, चालत जायचं होतं. हा, रात्रीच्या 12 वाजलेले, अंधार पडलेला आणि त्यात भरीत भर आमोशा. काय होती? अमावस्या होती. मग हा चालू लागला आणि त्यातनं ऐकलेलं असतंय इथं काहीतरी आहे आणि त्या झाडावर काहीतरी बघितलेलं नसतंय पण ऐकलेलं असतं, ऐकलेलं असतं. मग हा आपला जीवाला मुठीत धरून जीव निघाला की निघाला आणि पुढं एक वटलेलं झाड होतं आणि हिनं कधीतरी ऐकलं होतं की त्या झाडावर आमुष्याचं. आता ह्याचा जीवात जीव नाही, महाराज कसा पोचतोय काय नाही. आणि महाराज त्या दिवशी अमावस्या होती, त्यांचाच वार होता आणि त्या झाडावर 6 भूतं बसली होती. किती? 6 भूतं. आता भूतच ती काय हरिपाठ म्हणत बसली असती रे का? हा, भूत कुठं हरिपाठ म्हणते ती बी. भूतं बसली होती. गिराईक कधी येतं हिची वाट बघत. तेवढ्यात ही गिराईक खालनं आलं. तसं भूतानी म्हणले अरे अरे गिराईक आलं उड्या टाका. भूतानी खाली उड्या टाकल्या. आता 6 भूत आणि हा एकटा. जसं भूत ह्याच्या पुढं आली तसा म्हणला आता मेलो, आता काय जगत नाही म्हणला. 1 का 2 6 बांबू आहेत. मग म्हणला तोपर्यंत त्यातली 2 भूत म्हणली अरे आज आपली मेजवानी चांगली झाली, आज आपली मेजवानी चांगली होणार. तर दुसरी 2 म्हणली अरे ह्याला कच्चा खाण्यापेक्षा आपण जरा भाजून खाऊया. तर तिसरी 2 भूत म्हणली अरे भाजलं असतं पण आपल्याला भाजायला जाळ कराय काडी पेटी. मग तवर एक भूत म्हणलं असं करा तुम्ही चौघांनी ह्याला धरा, आम्ही दोघं शाळगावात नदी घेऊन काडीपेटी घेऊन येतो. काय म्हणली? काडीपेटी घेऊन येतो. चौघांनी ह्याला धरला आणि 2 जणी काडीपेटी न्यायला. आता भूताना काय वायू वेगानं आली. मात्र गावाच्या जवळ आल्यानंतर त्या गावात बसला होता सप्ता आणि 12चं टायमिंग. कीर्तन सुटून जागराचं भजन, जय जय रामकृष्ण हरी. त्या भूतांच्या कानावर रामकृष्ण हरी पडले. जसं रामकृष्ण हरी ऐकू आलं तसं भूतांच्या अंगाची आगाग, कारण भूतांना देवाच्या नावाची ॲलर्जी आहे. भूतांना कानात शिसवतल्यागत झालं, देवाचं नाव कोण घेते. मग भूत काय पुढे गेली नाही, ती तिथनच माघारी धापा टाकत आली. आल्यानंतर ती चौघं म्हणली अरे काय झालं आणली का काडीपिटी? अरे कुठली काडीपिटी म्हणले. काय ती भूत म्हणले अहो त्या गावातली माणसं म्हणली काहीतरी म्हणू लागली आणि म्हणले आम्हाला त्रास होऊ. आता त्या भूतानं कुठे येते की त्या गावातली माणसं देवाचं नाव घेत होती, कारण देवाच्या नावाची भूतांना ॲलर्जी आहे. हरी उच्चारणे मंत्र पया गाद. गावातली लोक काहीतरी म्हणू लागली पण त्या गावातली लोक रामकृष्ण हरी म्हणू लागली. हे काय त्यांना सांगता येईना. मग भूत असं म्हणल्याबरोबर याच्या डोक्यात जरा टूप पेटली. हा काय म्हणला हे पहा मला आता सोडा नाहीतर मी हित काहीतरी म्हणेन. आता काहीतरी म्हणजे ह्याला माहिती होतं का? काहीतरी म्हणजे ह्याला बी माहिती नाही. त्यावरती बाकीची भूत म्हणली अरे 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 ह्याला सोडा नाहीतर ह्यो हित काहीतरी म्हणला तर ह्या जोगांनी जसा त्रास झाला तसा सगळ्याला त्रास होईल. म्हणून त्याला काय केला त्यांनी सोडून दिला. तो आता तो सोडल्यावर तंबाखू मागत बसला असेल का? सोडल्यावर जी महाराज पळत सुटला, मागं बघितलं नाही पुढं बघितलं नाही, पळत पळत गेला. गाव जवळ आलं आणि गाव जवळ आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं भूत देवाच्या नावाला घाबरतात. म्हणजे याची भूतांना काय आहे ॲलर्जी आहे. महाराज ते सकाळ उठून पारायणात गेलं, माळ गाठलीन भजनात सामील झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे
भगवंताचं नाम याची भूताना ॲलर्जी आहे. भगवंताचं नाम हे साधकाच्या जीवनामध्ये औषध आहे आणि भगवंताचं नाम हा साधू संतांचा रोजचा नित्याचा आहार झाला. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे आहार झाला, 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 तुका म्हणे आहार झाला. हा विठ्ठल आमासे, हा विठ्ठल आमासे रसनायरा रसविटे, रसनायरा रसविटे, रसनायरा रसविटे, रसनायरा रसविटे. हा तुका म्हणे आहार झाला, हा विठ्ठल आम्हाशी रसना येरा रसा विटे घेता गोटादिके. भगवंताचं नाम हा आमचा रोजचा काय झालेला आहे, आहार झालेला आहे. संत जेवायला विसरतील पण नाम घ्यायला कधी विसरले? आपलं उलट आहे. आपण संत पंक्तीला हजर, कीर्तनाला गेलं तर गेलं, भजनाला गेलं तर गेलं. हा मात्र जगद्गुरु तुकोबराय म्हणतात साधू संतांचा भगवंताचा नाम नित्याचा काय आहे, आहार झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नामगोड पुरे कोड सकळ ही रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे. या ठिकाणी आजचा हा सप्ताहातील प्रथम दिवस भगवंताच्या नामाचं चिंतन. करविली तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. आपण फक्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाकडा आहे का बरोबर आहे का काय त्याचं त्याला माहिती. मुळात आपण काहीच करत नाही. साळुंकी मंजुळ बोलत शेवानी आणि शिकविता धनी वेगळाची. आपण काय असतो, निमित्त मात्र असतो. करता करविता म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाले. त्यामुळे आपण काहीच करत नसतो. आपण फक्त काय करायचं असतं, त्याच्या कृपेला पात्र व्हायचं असतं महाराज. म्हणून या ठिकाणी आजची झालेली सेवा भगवान नरसिंह प्रभूंच्या चरणी समर्पित करतो. माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय आदी सकल संत, पंढरीश पांडुरंग परमात्मा, माता पिता, तुम्ही सर्व मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराज खूप आनंद वाटला. या ठिकाणी सुंदर अशी साथ मृदुंगाची दिली आमच्या आनंदीचे महाराज, धन्यवाद. पेटी मास्तर असतील, सर्व टाळकरी वर्ग असेल, हरिभक्तीपर्यंत बाजीराव महाराज. रात्री शाळगावचा जागरा आमच्या गावाला झाला, कारण सप्ताह आमच्यात पण चालू आहे सप्ताह. त्याचप्रमाणे व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण ज्येष्ठ कीर्तनकार बळीराम महाराज शिरसगावकर, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. विणेकरी बाबा, आमच्या सोबत आलेले सचिन महाराज, तुम्ही सर्व श्रोते वर्ग सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि वाणीला विराम देतो. तुकाराम 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 गवंदार विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली लिले कुरे वाकुरे करा समापराज महाराज विसिद्ध हे विचारिला अधिकार में आपुला करा क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम उभे राहा झाले समाधान.